हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही सध्या खेळत आहोत पकडम पकडाई आणि थोडासा ब्रेक घेतलेला आहे. पण आता आमचा ब्रेक संपलेला आहे, तर वापसपासून खेळूयात पकडम पकडाई. खेळत होतो तर म्हणलं की तुम्हालासुद्धा दाखवूयात आणि चला तर मग खेळूयात. तर आता हात फडकवतो, हात फडका ना. तर कोणीच नाही वापस, आत्ता पण कोणीच नाही. ते यार कोणीच नाही. तर ज्ञानेश बाहेर झालेला आहे. अगस्त्य सुद्धा. एक मिनिट, माझ्यासारखं टाकलं त्याच्यावर राज. अर्णव वरती राज्य आलेला आहे. चला अर्णव थांबा, आम्हाला पळू दे. हा, तिथपर्यंत जा तू तिकडे. अर्णव माझ्याकडे पण ये ना. तर आम्ही खेळून आलेलो आहोत आणि खूप दमून आलेलो आहोत. पण माझी अशी इच्छा झाली की मी एक आई वडिलांसाठी आणि एक सेपरेट आईसाठी पत्र लिहिलेलं होतं, ते तुम्हाला दाखवावं म्हणून. तर आधी आई वडिलांसाठी लिहिलेलं दाखवते. हे पहा, हे आई वडिलांसाठी लिहिलेलं आहे. ते पेन्सिलनं लिहिलेलं आहे म्हणून ते नीट दिसत नसेल, तर मी तुम्हाला वाचून सांगते. निघालेला आहे, साईडला ठेवते. आता वाचून दाखवते मी तुम्हाला. माझे आई वडील हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. तसं तर सर्वांचेच आई वडील त्यांच्यासाठी वर्ल्ड बेस्ट असतात, पण माझे आई वडील खरंच वर्ल्ड बेस्ट आहेत. ते माझ्यासाठी माझे जग आहेत. मी पूर्ण दुनिया पाहिली आहे, कारण मला माझी दुनियाच माझ्या आई वडिलांमध्ये दिसते. आय आय एम सो लकी टू हॅव यू मम्मी अँड पप्पा. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. तर माझा हे एक छोटासा प्रयत्न होता हे त्यांच्यावरती पत्र वगैरे काही लिहिण्याचा. कसा वाटला नक्की सांगा. तर मी हे सेपरेट आईसाठी एक पत्र लिहिलेलं आहे आणि हेही पेन्सिलनंच लिहिलेलं आहे, कारण काही चूक झाली तरी रेज करता येईल म्हणून. हे तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल, मग मी तुम्हाला वाचून दाखवते. आई म्हणजे 2च अक्षरांचा शब्द आहे, पण त्यामागील अर्थ खूप मोठा आहे, जे आपण शब्दात सांगू शकत नाही. सर्वांसाठी आपापली आई वेगळी असते. कोणासाठी मैत्रीण, कोणासाठी मित्र, कोणासाठी काय तर कोणासाठी काय. पण माझ्यासाठी माझी आई माझं जग, माझं सर्वस्व आहे. साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू सावली. कधी रागवेन, कधी ओरडेन, कधी रडवेन, पण शेवटी चेहरा बघून हसेन. जेवायला एक दिवस थोडा उशीर झाला तर ओरडणार. आई रोज उशिरा जेवते ते कोणाला सांगणार. कधी हाऊसवाईफ, कधी दुर्गा, कधी सरस्वती, कधी डॉक्टर. एवढं सगळं करते तर कोण बोलतं आई कुठे काय करते. माझी आई मायेचा सागर, तिने दिला जीवन आकार. अशी आहे माझी आई. आई मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. तर मी हे आईसाठी लिहिलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या दोघांपैकी कोणतं तुम्हाला जास्त छान आवडलं तेही नक्की सांगा. आणि जाता जाता लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.